नमस्कार मंडळी, प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे शेव टोमॅटोची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते। चला तर मग आपण इथे याचे साहित्य पाहूया। इथे मी टोमॅटो घेतले आहेत, बरोबर कांदे घेतलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त हिरवा मसाला घेतलेला आहे आणि घरगुती शेव घेतलेली आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। मी इथे एक कढई घेतलेली आहे। फोडणीसाठी मी इथे मोठा चमचा तेल घेतलेले आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे मोहरी, त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे जिरे, 7-8 कढीपत्त्याची पाने, 2 मिरच्या आणि अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट। आता मी इथे छान परतून घेणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा। कांदाही आपल्याला इथे मऊसूद होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर। आता हे मसाले मी इथे छान असे परतून घेणार आहे। मसाले परतून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो ही मी इथे छान अशा प्रकारे इथे मऊसूद असा शिजवून घेणार आहे। टोमॅटो शिजायला वेळ लागतो, त्यासाठी आपण इथे झाकण ठेवून हा टोमॅटो शिजवून घेऊयात। 1-2 मिनिटांनंतर हा पहा, आपला टोमॅटो इथे छान असा मऊसूद शिजला गेला आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे टोमॅटो प्युरी। 2 टोमॅटोची प्युरी मी इथे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेली आहे। तीही आपण इथे छान अशी इथे मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि तोही मी इथे छान मिक्स करून घेणार आहे। छान परतल्याच्या नंतर आपण इथे पुन्हा एकदा झाकण ठेवून हे मिश्रण छान वाफवून घेणार आहोत। 1-2 मिनिटांनंतर हे बघा, या भाजीला इथे तेल सुटायला लागलेले आहे। याचा अर्थ आपली प्युरी इथे छान अशा प्रकारे वाफेवर शिजली गेलेली आहे। त्यानंतर आपण इथे जवळजवळ 1 मोठा ग्लास पाणी घालणार आहोत। तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरचे पाणी इथे घालायचे आहे। छान असे परतून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर आपण पुन्हा छान असे इथे शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक शेव। ही शेव मी घरी केलेली आहे। आपल्याला हलक्या हाताने इथे शेव परतून घ्यायची आहे, कारण की ते मोडण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे कोथिंबीर घातल्याच्या नंतरही आपल्याला हलक्या हाताने इथे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटांनंतर ही पहा, आपली शेव टोमॅटोची भाजी इथे तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार।